नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट। भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार नाशिक जिल्ह्यामध्ये, कशामुळे येणार आणि कांदा प्रश्नासंदर्भात काय मुद्दा मांडणार का नाही त्या संबंधीची लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। तर नरेंद्र मोदी या ठिकाणी बघितलं नाशिकच्या दौऱ्यावर कधी येणार, कुठे येणार, काय त्या संबंधीची कशाबद्दल येणार सविस्तर संपूर्ण माहिती बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। पंतप्रधान मोदीच्या सभेत नाशिक दिंडोरी निवडणुकीचं वातावरण बदलणार का? बघू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातील प्रचाराचा धडाका सुरूच आहे। नंदुरबारमध्ये सभेनंतर आता दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी बुधवारी दिनांक 15 मे रोजी सभा होत आहे। महाराष्ट्रातील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील ही सभा होत आहे, त्यामुळे महायुतीने सभा यशस्वी करण्यासाठी मोठी ताकद लावली आहे। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी दिंडोरी आणि नाशिक मतदारसंघात मतदान होणार आहे। या महायुतीचे उमेदवारांसाठी हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि शिवसेनेचे हेमंत गोडसे यांची सभा यशस्वी या ठिकाणी अतिशय बारीक नियोजन केले आहे। त्यासाठी मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे सत्र आज सुरू होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या नाशिकशी विशेष नातं निर्माण झाले आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिकच्या युवकांना मेळावा घेतला। यावेळी त्यांनी रोड शो केल्यानंतर काळाराम मंदिरात दर्शन घेतले होते, त्यानंतर त्यांनी अनुष्ठान केले होते। त्यामुळे मोदी यांच्या प्रचारात नाशिकचे विशेष स्थान आहे। त्या पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे। मोदी यांची सभा पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीच्या 6 एकर क्षेत्रात होत आहे। ऊन आणि पाऊस दोन्हीची शक्यता लक्षात घेऊन यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला आहे। त्यांचे काम सोमवारपासून सुरू झाले, मंगळवारी ते पूर्ण होईल। या सभेला 1 लाखाहून अधिक नागरिक उपस्थित राहतील अशी व्यवस्था महायुतीचे नेते आणि उमेदवार करीत आहे, असे भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी सांगितले आहे। मोदी यांच्या सभेला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विशेष महत्त्व देण्यात येत आहे। या संदर्भात महायुतीचे संबंध जिल्ह्यातील यंत्रणा सक्रिय झाली आहे। पिंपळगाव बसवंत येथील या जागेवर मोदी यांनी 2014 आणि 2019च्या निवडणुकीची सभा घेतली होती। यंदा त्याच ठिकाणी होणारी ती तिसरी सभा आहे। कांदा निर्यात बंदी आणि शेतमालाचा भाव यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदी काय भूमिका मांडतात त्याची कार्यकर्ते आणि मतदार दोघांना उत्सुकता लागली आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा।